नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज ना सकाळी सकाळी आभाळ आलं होतं, मस्त वारं पण सुटलेलं. असं वाटत होतं कधीही पाऊस पडेल. सकाळी सकाळी ताई किचनमध्ये आधी आली होती, त्यामुळे ताईनं आधी नाश्ता बनवून घेतला. सगळ्यांसाठीच तिने पोहे बनवले होते. तसा आमच्याकडे घरी ना फारसा नाश्ता बनत नाही बरं का, कधी तरच बनतो. सकाळी आल्याला किचनमध्ये आम्ही डायरेक्ट स्वयंपाकालाच लागतो, कारण मुलांना डबे द्यायचे असतात, भैयांना मळ्यात जायचं असतं, मामांना पण सकाळी लवकर जेवायला लागतं. म्हणजे सवय आहे त्यांना आधीपासूनच, त्यामुळे सकाळी सकाळी आधी आम्ही स्वयंपाकालाच लागतो. नाश्ता जर करत बसलो ना, करणं आणि खाण्यात त्यातच वेळ जातो खूप. पण आता सध्या माझं रुटीन सकाळी नाश्ताच होतं, त्यामुळे ताईनं आज सकाळी सकाळी नाश्ता बनवला होता. मग काय मुलांची पण पार्टी होती. आधी सगळ्यांनी मिळून मस्त नाश्ता करून घेतला. तिकडे तोपर्यंत आत्याने कॉफी बनायला ठेवली होती, मला फक्त ती ओतून घ्यायची होती बसायच्या आधी. आणि खरं सांगायचं तर मी यायच्या आधी घरामध्ये आमच्या चहा पण बनत नव्हता आणि कॉफी पण बनत नव्हती. पण आता मी आहे, मग माझ्यासोबत ह्या दोघींना पण कंपनी देण्यासाठी मी घेते, त्यामुळे त्यांनी पण घ्यायला चालू केलं. तसं तर त्या दोघी पण, ताई आणि आत्या दोघी पण डाएटवर असल्यामुळे त्या दोघी पण चहा घेत नाहीत. पण आता माझ्यामुळे कॉफी चालू आहे त्यांची पण घ्यायची. आता सगळे असल्यामुळे ना किचन कट्ट्यावर पसारा दिसेल तुम्हाला. आता ते तेवढं इग्नोर करायला लागेल, कारण सगळं घर भरलेलं असल्यानंतर तसंच होतं. घेईल ती वस्तू जो तो जिथं तिथं ठेवलेली असते ना, त्यामुळे सगळीकडे पसारा दिसतो. पण आम्ही तिघींची कामं झाली किचनमधली, एकदम किचन चकाचक करूनच मग बाहेर पडत असतो. तिघींसाठी चहा घेतला आणि मग आम्ही नाश्ता करायला मी पण खाली बसली. मग मस्त नाश्ता केला. तिकडे आत्या बाळाला घेऊन बसले होते. सगळे आहे म्हणून बरं आहे बरं का. सध्या तसं मला स्वतःकडे लक्ष द्यायला जास्त जमतच नाही, त्यामुळे स्किनमध्ये जरा बरेच प्रॉब्लेम दिसायला लागलेत. म्हणलं चला आता माझं नवीन स्किन केअर रुटीन जे आहे ना, ते पण तुमच्यासोबत शेअर करावं. सध्या ना बाळामुळे स्वतःकडे लक्ष जरा कमीच राहते, त्यामुळे स्किन सध्या खूप डल झाली होती माझी. आणि त्यामुळे ना क्युअर स्किनकडून ना मी माझं कस्टमाइज किट बनवून घेतलं होतं. माझी स्किन आधी अनालिसिस करून त्याच्यानंतर त्यांनी हे किट मला बनवून दिलं होतं. प्रेग्नेन्सीमध्ये ना, प्रेग्नेन्सीच्या दरम्यान जे हार्मोन बदल होतात ना आपल्या बॉडीमध्ये, तर त्याच्यामुळे माझ्या स्किनमध्ये ना बरेच बदल झाले होते. जसं की पिगमेंटेशन वाढलं होतं, ब्रेकआउट्स दिसत होते किंवा त्वचा निस्तेज दिसत होती. आणि बाळ असल्यामुळे ना स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला जमतच नव्हतं. आणि त्या दरम्यानच मला आता क्युअर स्किनबद्दल माहिती मिळाली. आणि हे क्युअर स्किन जे आहे ना, ते डर्मेटॉलॉजिस्ट ॲप आहे. एआयच्या मध्ये ते ना आपल्या केसांमधले आणि स्किनमधले प्रॉब्लेमची समजून घेतं आणि त्याच्यावर आपल्याला पर्सनलाइज ट्रीटमेंट देतं. हवामानातील बदल्यामुळे स्किनवर आपले प्रॉब्लेम येऊ शकतात, किंवा पीसीओडी किंवा थायरॉइडमुळे ना ॲक्ने आणि पिंपल्स पण येतात. मग केसाच्या आणि स्किनच्या रिलेटेड जे पण काही समस्या असतात आपल्या, तर या ॲपवर आपल्याला त्याचं सोल्युशन भेटतं. सगळ्यात आधी ना आपल्याला क्युअर स्किनचा ॲप प्ले स्टोअरमधनं डाउनलोड करायचं. त्याच्यानंतर काही बेसिक माहिती भरायची, जसं की नाव, वय आणि आपले जेंडर जे आहे ते. आणि त्याच्यानंतर जर ऑप्शन असतात स्किन आणि हेअरसाठी, मग मी स्किन ऑप्शन चॉईस केला होता. आपण जर स्किन ऑप्शन सिलेक्ट केला ना, तर स्किनच्या रिलेटेड कॉमन जे प्रॉब्लेम असतात ना, तर ते सिलेक्ट करायचे असतात, की त्याचे जसं की ॲक्ने असतात, ड्राय स्किन, पिगमेंटेशन. तर यापैकी कुठलेही आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो सिलेक्ट करायचा. मी तर पिगमेंटेशन केलं होतं. आणि एआय हे डॉक्टरांशी कनेक्ट करून देतं आपल्याला. आणि डॉक्टरांना आपली समस्या अधिक चांगली कळण्यासाठी ना, तर ते आपल्याला अजून काही प्रश्न विचारतात, जसं की नेमकं काय समस्या आहे, किती दिवसापासून आहे, आणि दुसरे कुठले औषध आपल्याला चालत का, हे सगळं विचारतात आपल्याला. आणि आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. ह्याच्यामध्ये एक स्कॅनिंग फीचर आहे, तर त्याच्यावरती आपल्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूचे फोटो आपल्याला अपलोड करायचे असतात. आणि ह्याच्यामुळे तुमच्या स्किनमधले जे स्किन चांगल्या प्रकारे अनालाइज करता येते. आणि जे काही स्पॉट असतात किंवा मेन प्रॉब्लेम एरिया असतात ना, ते अचूकपणे त्यांना डिटेक्ट करता येतं आणि त्याच्यावर त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट करता येते. माझ्या बाबतीत कॉमडॉन्स, पफी आईज किंवा ॲक्नी स्पॉट हे सगळं होतं. माझ्या बाबतीत आहे हे मला माहीत पण नव्हतं, ते मला त्याच्यानंतर समजलं. त्याच्यानंतर डॉक्टर तुमची समस्या समजून घेऊन ना प्रॉपर स्किन केअर किट तयार करतात. साधारणपणे 2200 रुपयापर्यंत हे किट आपल्याला भेटतं. त्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट असतात. आणि त्यात पण जर तुम्ही माझा कुपन कोड रोहिणी 100 हा कुपन कोड जर वापरला ना, तर 100 रुपये तुम्हाला अजून एक्स्ट्रा डिस्काउंट भेटेल. महत्त्वाचं म्हणजे 98% याची ॲक्युरेसी आहे. 3 ते 4 आठवड्यामध्ये आपल्याला फरक जाणवतं, पण प्रॉपर नियमित याचा वापर केला पाहिजे आपण. आणि क्युअर स्किनचे जे प्रोडक्ट आहेत ना, ते डॉक्टर सर्टिफाईड आहेत आणि डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहेत. आणि हे प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर ॲप ना आपल्याला प्रत्येक प्रोडक्ट कसं वापरायचं याची इन्स्ट्रक्शन देत असतं. त्याच्यासोबत डाएटच्या पण काही टिप्स सांगत असतात, म्हणजे आपण काय खावं, काय टाळावं याबद्दल पण मार्गदर्शन करत असतं. आणि डिलिव्हरी एकदम फास्ट आहे आणि फ्री आहे. प्रोडक्ट वापरताना आपल्याला काय अडचण आली, काही शंका आली तर डायरेक्ट स्किन स्पेशालिस्टची आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे ना, एक महिन्यानंतर ना आपलं फॉलोअप सेशन होतं. त्याच्यामध्ये आपल्या इम्प्रुव्हमेंटकडे चांगलं लक्ष दिलं जातं. जर तुम्हाला पण तुमच्या स्किनच्या किंवा केसांच्या समस्यावरती पर्सनलाइज सोल्युशन हवं असेल ना, तर मग डिस्क्रिप्शनमध्ये क्युअर स्किन ॲपची लिंक देते, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि रोहिणी 100 हा आपला कुपन कोड वापरायला अजिबात विसरू नका.
आता हे रुटीन पण तुम्हाला सांगितलं, त्याच्यानंतर नाश्ता पण आमचा झाला होता. आता म्हणलं चला पटकन स्वयंपाकाला लागावं. तसं आता लवकर कोण जेवणारच नव्हतं बरं का. स्वयंपाक आम्ही निवांत केला असता तरी चाललं असतं, पण पटकन करून घ्यावं म्हटलं. इकडे ताई स्वयंपाकाची तयारी करते, आपल्या घरच्या चण्यांची भाजी बनवते ताई. आणि आम्ही जेव्हा स्वयंपाक करतो ना तिघीजण छान गप्पा मारत स्वयंपाक केले चालू असतं बरं का. अजिबात बोर होत नाही स्वयंपाक करायला, कारण तिघी असतो त्यामुळे. आणि आमच्या आत्या म्हणजे आमच्यात पण इन्व्हॉल्व होतात. असं आमच्यात एक जनरेशन गॅप आहे असं आम्हाला कधीच वाटत नाही. आणि इकडं आमची छोटी असता मात्र तिची साफसफाई चालू आहे. अजून घरात झाडू मारायचा राहिला होता हॉलमध्ये वगैरे, त्यामुळे आस्ताचं झाडू मारायचं चालू होतं. इकडे मामा बाळाला घेऊन बसले होते, नाश्ता झाला होता, आम्ही तिघी कामात होतो त्यामुळे मामाने बाळाला घेतलं होतं. खरं तर ही किती भारी गोष्ट आहे ना, गावाकडे जेव्हा आपण असतो तेव्हा बाळाला आजी आजोबांचा, काका काकीचा, आई वडिलांचा, सगळ्या भावंडाचा सहवास जाणवतो. सगळ्यांचं प्रेम भेटतं, ती अटॅचमेंट पण राहते. कधी कधी पुण्याला मी राहिला आहे ना, ह्याची खंत पण वाटते की घरातले सगळे एवढे आहेत पण तिथं कोणीच नाहीये. आणि त्यामुळे पुण्याला गेले की गावाला रिटर्न यायची ओढ लागते. तसं तर सांगायचं झालं तर 1.5 किंवा 2 महिने झाले की आम्ही रिटर्न गावाला येतो. 2-4 दिवस का होईना थांबतो आणि परत रिटर्न जातो. त्यामुळे आयुष्य पण गावाकडच्यांसोबत तेवढीच अटॅचमेंट आहे. असं पुण्यात राहून एकलटी राहायची सवय नाही आहे त्याला, तो सगळीकडे मिक्स होऊन राहतो. आपण जरी शहरात करिअरसाठी किंवा कामासाठी आपण जरी राहत असलो ना, तर गावाकडची ओढ मात्र आपल्याला तेवढीच असते. आता शहरात राहणारे लोक माझ्यासोबत रिलेट करत असतील नक्की. इकडे नाश्ता वगैरे आमचा करून झाला होता, तोपर्यंत म्हणलं फुलांची फुलं भरपूर फुलली होती, म्हणलं फुलं तोडावीत. आणि माझं आवडतं काम आहे बरं का सकाळी सकाळी. नेहमीच तुम्ही गावाकडच्या कधी ब्लॉगमध्ये बघत असाल तर मी फुलं तोडताना तुम्हाला दिसते. आणि भरपूर फुलं फुललेली आहेत बरं का. आणि सकाळी सकाळी जेव्हा ही फुललेली फुलं बघितलं ना, मूड एकदम फ्रेश होऊन जातो. मग ही काही फुलं बघितल्यानंतर मेडिटेशन स्पेशल मन शांत करायसाठी करायची काहीच गरज नाही पडत. मला तरी वाटतं ना, आयुष्य खूप साधं सरळ आणि सोपं असतं. कारण जर आपण दुसऱ्यांकडून कधी अपेक्षा नाही ठेवली तर जिथं आपण अपेक्षा ठेवतो ना तिथे निराशा वाढते. मग स्वतःवरच विश्वास ठेवायचा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं. आणि तिथेच ना आपल्या मनाची शांती पण टिकून राहते, मन एकदम शांत होतं या फुलांसारखं. आता मला हवी ना तेवढी फुलं तोडून झालेत. नंतर आता वातावरणात तर खूप बदल झाला होता, असं शांत वातावरण झालं होतं. आता इथं पोहायला आला होता. आयुषला जास्त पोहायला येत नाही बरं का. आदल्या दिवशी ना आयुषला जबरदस्ती पोहायला ओढून घेतलं होतं, म्हणून तो बाबांच्या इथं कोपऱ्यात बसला होता. आता परत जबरदस्ती ओढून घेतील म्हणून. जबरदस्ती म्हणजे आयुषला पोहायला शिकवण्यासाठी त्याला जा म्हणत होतो पोहायला, पण तो जातच नव्हता आणि बाबांच्या तिथेच बसला होता कोपऱ्याला. आणि आमच्या आस्था आणि आरो मात्र दोघं चांगले पोहायला शिकलेत बरं का. रोज पोहायला जातात उन्हाळा आहे तोपर्यंत. आता वातावरण छान झाले त्यामुळे इथं क्रिकेट खेळायचं चालू आहे. आहो पण ह्यांच्यासोबत क्रिकेट खेळत होते मुलांसोबत. आउट विकेट. आता सगळे ना भरपूर खेळून दमले होते, त्यामुळे आता इथं आलेत आंबे खायला. आम्ही तिघी बसणारच होते आंबे खायला, तोपर्यंत हे तिघं पण बसले. म्हटलं चला सगळ्यांसाठीच आंबे कापूयात, म्हणून आंबे कापून ठेवले आणि सगळ्यांनी मिळून इथं मस्त आंबे. तरी असं वाटत होतं की मी डिलिव्हरी होऊन महागारी येईपर्यंत ना आंबे गावाला निघून जातील का काय असं वाटत होतं, पण नाही गेले, होते आंबे अजून पण.
बरं, यावेळी तुम्ही आंबे खाल्ले का नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल आजचा साधा सरळ आणि सिंपल होता तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कधी विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.